नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अशी पुस्तकं हा पाठ पाहत आहोत. या पुस्तकामध्ये या पाठामध्ये पुस्तक प्रेमी किंवा पुस्तक वाचणारे वाचक आहेत, ते कशा पद्धतीने पुस्तकाला जपलं जातं, त्यांच्या पुस्तकांचं त्यांच्या आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे हे आपण काही उदाहरणादाखल बघितलेलं आहे. पाहूया पुढचा पाठ. कधी कधी बऱ्याच दिवसात चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही. अशावेळी मी सुद्धा जुन्या साहित्याकडे वळतो. खरं सांगायचं तर साहित्यात जुनं आणि नवं असं काही असत नाही. केवळ काळाच्या अपेक्षेने हे शब्द आपण योजतो. ज्ञानेश्वराचे अभंग कोणत्या अर्थाने जुने आहेत आणि कुसुमाग्रजांची कविता कोणत्या दृष्टीने नवी आहे. आपल्या सोयीसाठी आपण हे शब्द वापरतो. मी एके दिवशी अत्यंत विमानच अवस्थेत होतो. त्या दिवशी माझा एका कलावंत मित्र एका अपघातात मरण पावला. जगण्यासाठी त्याच्याजवळ कितीतरी सुंदर सामग्री होती. कलावंताचं जिवंत मन असलेला भाबडा हळवा माणूस अचानक एका मोठ्या अपघातात ठार झाला. संबंध दिवसभर मी अस्वस्थ होतो. रात्री कपाटातलं हेमिंग्सचं द ओल्ड मॅन अँड द सी हे छोटेखानी पुस्तक बाहेर काढलं. त्याच्यावरची धूळ झटकली आणि ती वाचायला सुरुवात केली. पुस्तकावरची धूळ ज्याप्रमाणे मी झटकली त्याप्रमाणे माझ्या मनावर सुचलेली दुःखी निराश विचारांची धूळ त्या पुस्तकानं झटकून टाकली. पहिल्या 2-3 पानातच त्या छोट्या कादंबरीनं मला खिळवून ठेवलं. अर्नेस्ट हेमिंग्वे हा एक विलक्षण प्रतिभेचा लेखक होऊन गेला. विद्यार्थी मित्रांनो, लेखकाने एक सुंदर वाक्य सांगितलेलं इथं आहे की साहित्य जुनं आणि नवं काहीच नसतं. थोड्याफार शब्दांची रचना असेल, शैलीची रचना असेल किंवा बाकी पुस्तकांची रचना असेल, ह्यामध्ये तुम्हाला थोडासा आधुनिक म्हणजे जमाना बदलेल तसं म्हणतो ना आपण, परिस्थिती बदल तशी ते तुम्हाला तो बदल दिसून येईल. पण खरं तर जुनं आणि नवं साहित्य काहीच नसतं. वास्तवामध्ये मानवाला जगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते, जसं अन्न वस्त्र निवारा म्हणतो, ह्या काळाच्या ज्या गरजा आहेत ह्या आत्तापासूनच्या नाही तर पूर्वीपासून माणूस जसा धर्तीवरती जन्माला आला तिथपासूनच्या ह्या गरजा आहेत. आणि ह्या गरजा भागवताना किंवा ह्या गरजा मिळवताना माणसाला व्यवहार असेल, सामाजिक कार्य असेल, समाजामध्ये राहणं असेल, समाजामध्ये वावरणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रत्येक विचारांची देवाणघेवाण काळ किती जरी बदलला, परिस्थिती किती जरी बदलली तर त्यांना तेच वापरावं लागतं. थोडा फारसा जर बघितला तुम्हाला यंत्रामध्ये थोडासा असा बदल झालेला दिसेल, आर्थिक परिस्थितीमध्ये बदल झालेला दिसेल, भौगोलिक परिस्थितीमध्ये बदल झालेला दिसेल, पण माणसाच्या जगण्याच्या शैलीमध्ये काहीच मला बदल दिसणार नाही. आजही आपण म्हणतो जातीपाती सगळ्या खोडून काढलेले आहेत, कुणी कुणाला जातपात मानत नाही, पण आजही आपल्याला जातीवरून आपल्या कागदावरती अजून ठेवलेले आहेत आणि ते कागदच आपल्या जाती सांगतो आणि त्या कागदावरूनच आपल्या जातीनुसारच आपल्याला प्रत्येक ठिकाणी स्थान मिळत जातं. मग ते कोणत्याही गोष्टीमध्ये असेल, नोकरीच्या ठिकाणी असू देत, कुठे विवाहाच्या ठिकाणी असू देत, सामाजिक कार्याच्या ठिकाणी असू देत, म्हणजे अजूनही तेच आहे. फक्त म्हणण्यासाठी काय झालेलं आहे की जातपात गेलेलं आहे. दुसरं बोललात तर घरातलं आईवरचं प्रेम असेल, बहिणी भावंडातलं प्रेम असेल, पती पत्नीचं प्रेम असेल, जे कुटुंब असेल, संयुक्त कुटुंब पद्धती, एकत्र कुटुंब पद्धती, ज्या काही गोष्टी असतील, हे नाती गोती जपणं, विवाह करणे किंवा काही सणावारांच्या विधी पार पाडणं, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर पूर्वी सारख्याच आहेत. पूर्वीच्याच काही गोष्टी अजूनही आपण मानत जातो. मग बदल कुठं झालेला आहे? म्हणजे नवीन जुनं असं काहीच नाही आहे. संतांनी विचार मांडले ते सुद्धा मानवी जीवनाचेच मांडले आणि आता कुसुमाग्रज मांडतायत, खांडेकर मांडतायत, शिवाजी सावंत मांडतायत, ते सुद्धा आत्ताचे मांडतायत, तेही जीवनराजे म्हणतात. ते साहित्यात जुनं नवीन काही नसतं. तुम्ही जसा त्याचा अर्थ घ्याल, जसं तुम्ही जीवनामध्ये वावरायला लागाल तसं तुम्हाला ते साहित्य किती जुनं असेल तर ते नवीन वाटायला लागेल आणि किती नवीन असेल तर ते जुनं वाटायला लागेल. जेव्हा ज्यांच्या लेखकाच्या मित्राचा अपघात झाला, नक्कीच आपल्या जवळचं कोणीतरी अचानक असं निघून गेलं तर काय होतं, आपल्याला दुःख वाटायला लागतं आणि ते दुःख इतकं मोठं असतं की अगदी अस्वस्थ करून सोडतं. तर ह्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी लेखकाने सुद्धा एक हेमिंग्वे लेखकाचं एक पुस्तक वाचलं आणि पुस्तकातून एक कथा आहे, त्या कथेतून त्यांनी काहीतरी बोध घेतला आहे. तर ती पाहूया ती कथा कोणती आहे. ती साहजिकच त्याची जीवनदृष्टी त्याच्या साहित्यातून प्रकट झाली आहे. द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी याच बलंदड वृत्तीनं भरलेली आहे. एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात आपली होडी ढकलतो. त्याला सामान्य मासे नको होते. देवमाशाला जिंकण्याचे धाडसी मनसुबे मनात रचून हा काटक म्हातारा होडी वलवत कित्येक मैल अंतरावर गेला. पोटात अन्न नव्हतं, तहानेनं त्याला शोष पडला होता, पण मागं फिरायचं नाही हा त्याचा बाणा होता. त्याच्या थकलेल्या हाडात अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची जिद्द होती. कधी न सापडलेला महाप्रचंड देवमासा आज आपण मिळवायचा या आकांक्षेने रोमारोमांच्यातून पेटून निघालेला हा कणकर आशावादी म्हातारा पुढे चालला होता. देवमासा मिळण्याचे चिन्ह दिसत नव्हते. उपाशी पोट कुरकुरत होतं. थकलेल्या हातापायी
होडी मागे घेण्याचा सल्ला देत होते, पण हटवदी मन परतायला तयार नव्हतं. तो तसाच होडी वलवत पुढे चालला. एकाएकी प्रचंड खळबळ झाली. म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देवमासा सापडला होता. आपल्या बुलंद मुसंडीने जाळं तोडून तो सहज सुटून गेला असता, पण आता म्हाताऱ्याच्या हातात वज्राचं बळ आलं. जीवाची शर्त करून हातातल्या भाल्यानं देवमाशाला त्यानं तास 2 तासात झुंजून ठार केलं. ते धूळ होडीला बांधून विजयोन्मादाने तो परतू लागला. आज त्याला जाळ्यात कधीच न सापडलेला आणि आपल्या शेपटीच्या तडाख्यानं मोठमोठ्या होड्या उलटून टाकणारा महाबलिष्ठ देवमासा त्याच्या पराक्रमाने सापडला होता. किनाऱ्याकडे परतताना शार्क मासाच्या टोळीनं त्या देवमाशावर हल्ले चढवले. ते त्याचे लचके तोडू लागले. त्यांच्याशी म्हाताऱ्याला झुंजावं लागलं. तो परतला आणि उन्मादानं आरोळी ठोकून म्हणाला, अरे, मी देवमाशाची शिकार केली. तुम्हाला ते कधीच जमलं नाही, पण आज मी तो पराक्रम केला. मी देवमासा पकडला. पण म्हाताऱ्याला हे समाधान फार वेळ मिळालं नाही. देवमाशाचं बहुतेक पाय शार्क माशाने मटकावलं होतं. आता उरला होता तो त्याच्या हाडाचा सांगाडा, प्रचंड सांगाडा. देवमासा जाळ्यात सापडूनही आणि त्याची शर्तीनं शिकार करूनही तो मिळाल्याचा आनंद उरला नव्हता. म्हातारा थोडासा हसला. पुन्हा एकदा हाच प्रयत्न करायचा असं म्हणून तो निघून गेला. बस, इथं कादंबरी संपली. पण यातून हेमिंग्वेला काय सांगायचं आहे? अति बलाढ्य, क्रूर नियतीने दुबळा महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षापासून कधीच न संपणारे एक सनातन व चिरंतन द्वंद्व युद्ध चालू आहे. नियती जबरदस्त असेल, पण दुबळ्या माणसात ही अदम्य आकांक्षेची आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली आहे. जयिष्णी वृत्तीनं तो माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे. निष्ठुर नियती त्याला हुलकावण्यात देत असणे आणि त्याचा तेजोभंग करत असले तर एक क्षण असा येणार आहे की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे. असं तर हेमिंग्वेला सुचवायचं नाही ना? ते काही असो, पण या छोट्या कादंबरीनं माझ्या मनातलं वैफल्य आणि उद्विग्नता पार धुवून टाकली. मी पुन्हा ताजा टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो, जगण्या मरणाचा खेळ तर अखंड चाललेलाच आहे. मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीने जाळं टाकलं तरी ते तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर संचार करायचा. हेमिंग्वेला कदाचित हीच भूमिका अभिप्रेत असेल. त्याच्या कादंबरीनं मला झपाटून टाकले हे मात्र खरं. अशी मंत्रमुग्ध करणारी, गदागदा हलवणारी, हृदयाला कडकडून दंश करणारी, आनंदाच्या आणि उन्मादाच्या आसमानात बेहोश भराऱ्या घालायला लावणारी, हसवणारी आणि रडवणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात आणि त्याच्या माध्यमातून महान लेखक कवींच्या अंतरंगाला भेटण्यात केवढा तरी आनंद सामावलेला आहे. अशी पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात, जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. सुंदर कथा सांगितलेली. एक म्हातारा माणूस समुद्रात जातो आणि शार्क मासा, देवमासा म्हणजे सगळ्यात मोठा मासा, आणि त्याला पकडून आणायचं स्वप्न जिद्द ठेवतो आणि जिद्दीनं तो जातो की ती थकलेला असतो, हातपाय थकलेले असतात, भूक लागलेली असते, तर तो मागं फिरत नाही आणि त्याच्या प्रयत्नाला यश येतं. देवमासा मिळतो. देवमासा किनाऱ्यावरती घेऊन येईपर्यंत मात्र काय होतं, शार्क मासा किंवा इतर मासे मात्र त्याचे लचके तोडतात आणि शेवटी सांगाडा उरतो. पण त्याला किनाऱ्यापर्यंत त्या देवमाशाला पकडून आणल्याचा आनंद मात्र गगनात मावेनासा होतो. आणि त्या आनंदात तो काय सांगतो की सगळ्यांना ओरडून सांगतो, अरे, जे आत्तापर्यंत कुठल्याही होडीवाल्याला किंवा कोळीवाल्याला किंवा मासे पकडणाऱ्याला जमलं नाही ते मी केलं. देवमासा पकडला, हा मोठा आनंद होता. आता सांगाडाच आला, अखंड देवमासा त्याला तिथं आणायचा होता पण ती येऊ शकला नाही. पण ठीक आहे, मी सांगाडा तरी घेऊन आलो, म्हणजे देवमाशावरती मी मात केली, तर मी पुन्हा प्रयत्न करेन असं म्हणून तो निघून गेला. इथं कादंबरी संपते. लेखक सांगतायत या कादंबरीतून ह्या हेमिंग्वेला लेखकाला काय सांगायचं आहे की चिरंतन आपल्या जीवनामध्ये जगणं आणि मरणंही ठरलेलंच आहे. आपण जन्माला आलो म्हणजे मरणार आहे, पण मरेपर्यंत आपल्या जीवनाशी कायम आपलं द्वंद्व युद्ध चालूच असतं. ते जगण्यासाठी चालू असतं. मग त्याच्यात व्यवहार आला, विचार आला, सगळ्याच गोष्टी येतात. मग हे चालत असताना ते लेखक सुंदर सांगतात की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे असं हेमिंग्वेला सुचवायचं नाही ना. म्हणजे दुर्बल वाटणारं, कधी कधी इतकं संकट, महाकाय संकट येतं की आपण पूर्ण खचून जातो. असं वाटतं की जीवन जगणं सगळं शून्य आहे, या जगण्यात काही अर्थ नाही आहे, हे जग सोडून गेलेलं बरं. म्हणजे इतकं हातबल होतं, म्हणजे इतकं आपण दुर्बल होतो. पण त्याच दुर्बलेतून जेव्हा तुम्ही पुन्हा सबलता घेऊन उठता किंवा एक आशेचं किरण घेऊन उठता, त्यावेळी नक्कीच तुमच्यावरती काय होतं, नियतीने किती जरी तुमच्या नशिबामध्ये आपण जे म्हणतो की कपाळावरती लिहून ठेवलेलं असेल, किती वाईट संकट असतील, पण तुमची जर इच्छा आणि ध्येय जर असेल तर त्याच्यावर तुम्ही नियतीवरती काय करू शकता, मात करू शकता. कारण तो स्वतः इतका म्हातारा वयस्कर असताना सुद्धा एकटा गेला होता, त्याच्या जोडीला कोणी नव्हतं, छोटी होडी होती आणि तो मोठ्या अगदी देवमाशाला पकडून आणला. हे सगळं त्याच्या जिद्दीच्या जोरावरतीच केलं. म्हणून ते एक शेवटी सांगतात की मंत्रमुग्ध करणारी, गदागदा हलवणारी आणि हृदयाला कडकडून दंश करणारी, आनंदाच्या आणि उन्मादाच्या आसमानात बेहोश भरायला लावणारी, हे रडवणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी.
म्हणजे ही पुस्तकं जी आहेत ही एका कथेतून तुम्हाला कितीतरी त्याच्यातून अर्थ निघतो, जीवन कसं जगावं हे समजतं. पण लेखक म्हणताय जीवनाला अगदी सुगंध देणारी, उन्माद देणारी, गदगदून हलवणारी, हृदयाला कडकडून दंश करणारी, हृदयाला भिडवणारी अशा कितीतरी पुस्तकातून कथा आहेत, कितीतरी विचार आहेत, कितीतरी ग्रंथ आहेत, जेणेकरून माणसाला जगण्याची प्रत्येक पावलावरती एक नवीन किरण देण्याचा प्रयत्न करतायत. पण हे कधी समजणार? जर तुम्ही त्या पुस्तकापर्यंत गेलात तर. पुस्तकं नेहमीच तुम्हाला भरभरून देण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्ही तेवढाच प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ह्या पुस्तकातून जीवनाला एक उभारी मिळत असते, प्रत्येक संकटातून आपल्याला त्याच्यातून वाट मिळत असते, नवीन विचार प्रेरणा मिळत असतात आणि जीवन इतकं आनंदित आणि उन्मादानं जगता येतं. आणि हे केवळ आणि केवळ फक्त पुस्तकच करू शकतात असं लेखकाला म्हणायचं आहे. म्हणून लेखक म्हणतात की जगण्याला एक सुवासिक स्पर्श देणारे कोण असतील तरी पुस्तक आहेत. सुवासिक म्हणजे कसा की जीवनामध्ये कधीही तुम्हाला हतबल होता येणे, निराश दुःख येता कामा नये. ज्यावेळी तुम्हाला निराश येईल, ज्यावेळी दुःख येईल, ज्यावेळी तुम्ही हतबल व्हाल त्यावेळी नक्कीच ही पुस्तकं तुम्हाला अगदी मित्रासारखी, तुम्हाला कुठल्या तरी एका मानवाच्या आधारासारखी मोठा आधार घेऊन ती तुमच्या पाठीशी उभी राहतात. जी पुस्तकं सुहासिक देणारी किंवा जीवनाला अर्थ देणारी, सुगंध देणारी ही पुस्तकं तुमच्या कायमसोबत जर असतील तर नक्कीच काय होतं, जीवनाला आपल्याला आधारी मिळत जाते. धन्यवाद. पुढचा पाठ आपण नंतर पाहूया.